कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। कोल्हापुरातील पाचगाव, आरके नगर, रामानंद नगर, जरगनगर परिसरात खासगी सावकारांनी धुमाकूळ घातलाय। आठवड्याला 10 ते 40% व्याज आकारणी करून गोरगरिबांची पिळवणूक केली जाते। तसंच या सावकारांकडून महिलांचं शोषण करण्याचा प्रयत्न होतोय। त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी काही महिलांनीच केली आहे। खासगी सावकारांनी बाळगलेल्या गुंडांकडून मारहाणीची भीती असते, त्यामुळे पोलिसांची गस्त वाढवावी, निर्भया पथकानं टवाळखोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या पूनम सुळगावकर, फरीदा सदलगे, शीला हिरूर, रजिदा सदलगे यांनी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्याकडे केली आहे। शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंचच्या वतीनं स्वर्गीय सूरज ढोली यांच्या स्मृतीनिमित्त 10 दिवसीय मर्दानी खेळ प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं होतं। लाठीकाठी, तलवार, दांडपट्टा अशा पारंपरिक शस्त्रांचं प्रशिक्षण देण्यात आलं। तसंच नेमबाजी, ध्यान, प्राणायाम यासह काही साहसी खेळांचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात आलं। या शिबिराचा समारोप विजय देवणे, ॲडव्होकेट प्रसन्न मालेकर, विनय पाटील, ज्येष्ठ गिर्यारोहक विनोद कांबोज, अनिकेत जुगदार यांच्या उपस्थितीमध्ये झालं। शीतल ढोली यांनी या शिबिराचं नियोजन केलं। 1991 साली कोल्हापूर महानगरपालिकेत प्रकल्प अभियंता म्हणून रुजू झालेले नेत्रदीप सरनोबत 2013 साली शहर अभियंता झाले। 34 वर्षांच्या सेवेनंतर सरनोबत 31 मे रोजी सेवानिवृत्त झाले। यानिमित्त महापालिका प्रशासनाच्या वतीनं त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला। प्रशासक के मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त पंडित पाटील, नूतन शहर अभियंता हर्षजित घाटगे यांच्या हस्ते सरनोबत यांचा सत्कार झाला। यावेळी सेवानिवृत्त अभियंता नारायण भोसले, सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक, उपशहर रचनाकार NS पाटील, कर्मचारी संघाचे अध्यक्ष संजय भोसले, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील, सहाय्यक अभियंता सुरेश पाटील यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। कोल्हापूर महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या वतीनं जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गुरुवारी सायंकाळी पर्यावरण जनजागृती रॅली काढण्यात आली। स्वच्छ भारत अभियान, प्रदूषण मुक्ती आणि प्लास्टिक बंदीचे फलक लावून जनजागृती करण्यात आली। यावेळी शहरातील कचरा उठावाबाबतचे संदेश टिप्परच्या स्पीकरवरून प्रसारित करण्यात आले। या रॅलीमध्ये टिप्पर, PUC कार, ई-बस, CNG कार, ऑटो CNG, मोबाईल व्हॅन अशा वाहनांचा समावेश होता। दसरा चौक इथं या रॅलीची सांगता करण्यात आली। यावेळी महापालिका अधिकाऱ्यांसह आरोग्य, मुकादम, टिप्पर चालक आणि स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते। अफीम या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी तावडे हॉटेलजवळ आलेल्या धनराज चौधरी याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्याच्याकडून 1.25 लाखाचं अफीम जप्त करण्यात आलंय। त्यानं हा अंमली पदार्थ कुठून आणला याबाबत पोलीस तपास करतायत। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, अंमलदार प्रवीण पाटील, शुभम संगपाळ, संदीप बेंद्रे, अरविंद पाटील, विशाल चौगले, संजय पडवळ, राजू एडगे, राजेंद्र वरंडेकर यांनी ही कामगिरी केली। ऑपरेशन सिंदूर यशस्वी करणाऱ्या भारतीय सैन्य दलाचं अभिनंदन करण्यासाठी RPI आठवले गटाचे अध्यक्ष नामदार रामदास आठवले यांनी जाहीर केलेल्या भारत जिंदाबाद यात्रेचा समारोप कोल्हापुरात झाला। दसरा चौकात राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करून रॅलीला सुरुवात झाली। शहराच्या विविध मार्गावरून फिरून बिंदू चौकात रॅलीचा समारोप करण्यात आला। रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सचिव सतीश माळगे, राज्य संघटन सचिव प्राध्यापक शहाजी कांबळे, BK कांबळे यांनी मनोगत व्यक्त केली। रॅलीमध्ये संजय जिरगे, कबीर नाईक नवरे, चरणदास कांबळे, किरण नामे, नामदेव कांबळे, कुंडलिक कांबळे, सलमान मौलवी यांची भाषणं झाली। रॅलीमध्ये कार्यकर्ते सहभागी झाले होते। संभाजीनगरमधून गोव्याच्या दिशेनं जाणाऱ्या खासगी आराम बसला वाशी गावाजवळील राज्यमार्गावर अपघात झाला। शिवसरस्वती मंगल कार्यालयाजवळ ही खासगी आराम बस वळणावर पलटी झाली। सुदैवानं बसमधील 19 प्रवासी बचावले, मात्र बसचं 4 लाखाचं नुकसान झालं। या प्रकरणी चालक अमोल धुमाळ यांनी करवीर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार अपघाताचा गुन्हा नोंद झालाय। या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्यानं सार्वजनिक बांधकाम विभागानं या ठिकाणाला डार्क स्पॉट घोषित करून सुरक्षिततेच्या दृष्टीनं उपाययोजना करणं गरजेचं आहे।
जागतिक आरोग्य दिनाचं औचित्य साधून कोल्हापुरातील भूलशास्त्र संघटनेच्या वतीनं सावित्रीबाई फुले रुग्णालय आणि पंचगंगा हॉस्पिटलला 2 कांगारू खुर्च्या भेट देण्यात आल्या। नवजात शिशूला शास्त्रीय पद्धतीनं स्तनपान करण्यासाठी या कांगारू खुर्चीचा उपयोग होतो। या खुर्च्यांमुळे दोन्ही हॉस्पिटलमधील प्रसूती झालेल्या महिलांची सोय होणार आहे। भूलशास्त्र संघटनेच्या अध्यक्ष डॉक्टर आरती जाधव यांनी कांगारू खुर्चीचं महत्त्व स्पष्ट केलं। डॉक्टर कृष्णा केळवकर, डॉक्टर प्रवीण चव्हाण यांनीही या खुर्चीच्या वापराबाबत माहिती दिली। कार्यक्रमाला संघटनेचे उपाध्यक्ष डॉक्टर आशिष नलवडे, डॉक्टर अरुणा चौगले, डॉक्टर हेमा अलासे, डॉक्टर जयंता पाटील, डॉक्टर अमृता रावराणे उपस्थित होते। जिल्ह्यातील शैक्षणिक समस्यांचं निराकरण करण्यासाठी आणि शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे। या कामात जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर संघटनांनी सहकार्य करावं असं आवाहन कोल्हापूर जिल्ह्याच्या नूतन माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत यांनी केलं। कोल्हापुरात पदभार स्वीकारल्यानंतर शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला। त्यावेळी त्यांनी शिक्षक संघटनांशी संवाद साधला। यावेळी व्यासपीठाचे अध्यक्ष SD लाड, नूतन उपशिक्षणाधिकारी रवींद्र चौगले, अजय पाटील, अधीक्षक प्रवीण फाटक, DA पाटील, प्राध्यापक CM गायकवाड, सुधाकर निर्मळे, RD पाटील उपस्थित होते। ऋषिकेश उत्तम पाटील हा 23 वर्षीय तरुण कुस्तीपटू होता। त्यानं राष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी केली होती। सैन्यात भरती होण्यासाठी तो पुण्यात अभ्यास करत होता, मात्र उंची कमी असल्यामुळे त्याला सैन्य भरतीतून माघार घ्यावी लागली। वर्षभरापूर्वी त्यानं बानगे गावात कोळशाचा कारखाना सुरू केला, पण त्यातून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्यानं तो निराश होता। त्याचे मित्र आणि वडिलांनी त्याला अनेकदा धीर दिला होता। आज सकाळी तालमीत व्यायामासाठी गेलेल्या ऋषिकेशनं कारखान्यातील हुकाला गळफास लावून आत्महत्या केली। सकाळी 7:30 वाजता ही घटना उघडकीस आली। त्यामुळे ऋषिकेश पाटीलच्या कुटुंबियांना आणि मित्रमंडळींना मोठा धक्का बसला। कागल पोलीस याबाबत चौकशी करतायत। 1 जून रोजी एसटी महामंडळाचा वर्धापन दिन साजरा झाला। एसटीच्या आजवरच्या प्रगतीमध्ये कर्मचाऱ्यांचं योगदान महत्त्वाचं आहे। अशावेळी एसटीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचा सपत्नीक मोफत प्रवास पास मिळावा अशी मागणी होत होती। तब्बल 30 वर्षांना ही मागणी शासन दरबारी मान्य झाली आहे। त्याबद्दल आज निवृत्त एसटी कर्मचारी संघटनेच्या वतीनं मध्यवर्ती बस स्थानक परिसरात साखर पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला। त्यामध्ये रवी जाधव, बाबा पोकळे, कमलाकर रोपे यांच्यासह अन्य निवृत्त कर्मचारी सहभागी झाले होते।